वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी पाहिली होती आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा कसा तयार होतो, पॅराटोप आणि इपिटोप हे एकमेकांना कसे बाइंड होतात हे पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आज आपण ह्यूमन बॉडीमध्ये कोणत्या अँटीजन्स आणि कोणत्या अँटीबॉडीज असतात हे आज आपण पाहणार आहोत. Antigens on blood cells. There are several known antigens on the surface of human red blood cells. ह्यूमनच्या ज्या RBCs आहेत त्या RBCच्या सरफेसवर आपल्याला अँटीजन्स हे पाहायला मिळतात. These antigens give rise to different blood groups आणि या अँटीजनमुळं वेगवेगळे ब्लड ग्रुप्स हे तयार होत असतात. Different blood group systems are ABO, RH, Duffy, KID, Lewis, P, MNS and Bombay blood group हे काही एक्झाम्पल्स आहेत. तर त्यापैकी जी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड जी सिस्टीम आहे दॅट इज ABO ब्लड ग्रुप्स. द A, B and O blood groups were discovered by कार्ल लँडस्टीनर इन 1900. सर्वात प्रथम ABO ब्लड ग्रुप्समधले जे A, B आणि O हे जे 3 ब्लड ग्रुप्स आहेत हे कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने सुरुवातीला डिस्कवर केले. AB ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय लँडस्टीनर्स स्टुडंट डी कॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902. बघा, अगोदर 3 ब्लड ग्रुपचा शोध लागला A, B आणि O आणि त्यानंतर चौथा ब्लड ग्रुप दॅट इज AB ब्लड ग्रुप अँड दॅट वॉज डिस्कवर्ड बाय डी कॅस्टेलो अँड स्टर्ली. 3 ब्लड ग्रुप जे आहेत हे कार्ल लँडस्टीनर यांनी शोधून काढले आणि चौथा जो AB ब्लड ग्रुप आहे तो डी कॅस्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी शोधून काढलेला आहे. लँडस्टीनर फाउंड 2 अँटीजन्स ऑर agglutinogens on the surface of human RBCs. अँटीजन्स जे आहेत यांना agglutinogens असंही म्हणतात आणि दे आर प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ RBC. 2 अँटीजन्स आहेत आणि ते अँटीजन म्हणजे अँटीजन A अँड अँटीजन B. He also found antibodies or agglutinins in the serum called A and B. बघा, जे अँटीजन आहेत त्यांना कॅपिटल अल्फाबेट यूज केलेले आहेत आणि 2 अँटीबॉडीजसुद्धा सिरममध्ये सापडलेल्या आहेत आणि त्या म्हणजे स्मॉल A आणि स्मॉल B. आता अँटीजन्स दे आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBCs ब्लड सेलवर आहेत आणि अँटीबॉडीज आर प्रेझेंट इन द सिरम या ब्लड सेल्सवर नाही. परंतु दोघंही एकत्रच आहेत कारण ब्लड हे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स या दोघांनी बनते. सिरम आणि ब्लड सेल्स या दोघांनी बनते आणि त्याच्यामुळं ब्लडमध्ये अँटीजनसुद्धा आहेत आणि अँटीबॉडीजसुद्धा प्रेझेंट आहेत. द ब्लड ग्रुप्स आर डिटरमाइन्ड बाय प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ अँटीजन A अँड B. मग 2 अँटीजन आहेत A आणि B, तर ह्याच्या आधारावर 4 ब्लड ग्रुप्स आहेत A, B, O आणि AB and these 4 blood groups are determined by presence or absence of these antigens. Blood groups are classified into 4 blood groups. They are A, B, AB and O. Blood group A बघू. In blood group A, antigen A is present. आता बघा, जे 2 अँटीजन आहेत त्यापैकी अँटीजन A is present on the surface of RBCs and so the name is given blood group A. ब्लड ग्रुप A म्हणजे काय आहे, कोणत्या अँटीजन प्रेझेंट आहे RBCच्या सरफेसवर, दॅट इज अँटीजन A अँड अँटीबॉडी B इन देअर प्लाझ्मा. एक लक्षात ठेवायचं, जो अँटीजन आहे त्याच नावाची अँटीबॉडी ही त्या प्लाझ्मामध्ये राहणार नाही. का? कारण जर अँटीजन आणि त्याच्या विरुद्धची जर अँटीबॉडी अवेलेबल असेल तर सरळ सरळ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होईल
बरोबर आहे. आणि ते एकमेकांना फाईट करतील, डॅमेज करतील आणि ब्लडमध्ये आपल्याला क्लम्पिंग झालेली पाहायला मिळेल. RBC ह्या डिस्ट्रॉय झालेल्या पाहायला मिळतील. त्यामुळं ब्लड ग्रुप ए आहे म्हणलं की अँटीजन ए आहे, परंतु अँटीबॉडी मात्र ए असणार नाही, तर बी आहे. सिमिलरली in blood group B, antigen B is present on surface of RBC. आता नाव बी ब्लड ग्रुप आहे म्हणजे अँटीजन कोणता आहे? अँटीजन बी. अँड अँटीबॉडी, आता इथं बी राहणार नाही, तर अँटीबॉडी ए इज प्रेझेंट इन देअर प्लाझ्मा. सिमिलर अँटीजन बी आहे, तर त्याच्यासोबत सायलेंटली राहणारी जी अँटीबॉडी आहे ती कोणती आहे? अँटीबॉडी ए. थर्ड वन, in blood group AB, both antigens that are A and B are present on the surface of RBCs. नाव AB आहे म्हणजे अँटीजन्स ए आणि बी ह्या दोन्हीही अँटीजन्स RBCच्या सरफेसवर पाहायला मिळतात. अँड नो अँटीबॉडीज इन देअर प्लाझ्मा. त्यांच्या प्लाझ्मामध्ये मात्र कोणतीही अँटीबॉडी आढळत नाही. का? कारण जसं दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत तसं दोन्हीही अँटीबॉडीज जर प्रेझेंट राहिल्या तर ए अँटीबॉडी ए अँटीजनला डिस्ट्रॉय करेल आणि बी अँटीबॉडी ही बी अँटीजनला डिस्ट्रॉय करेल. म्हणजेच बॉडी सेल्स ह्या स्वतःच्याच RBCला डिस्ट्रॉय करतील आणि त्याच्यामुळं जेव्हा दोन्ही अँटीजन्स प्रेझेंट आहेत तेव्हा दोनही अँटीबॉडीज ह्या ॲब्सेंट असतात. लास्ट ब्लड ग्रुप ओ. आता ओ ब्लड ग्रुप आहे, कोणत्याही अँटीजनचं नाव नाही म्हणजे यामध्ये अँटीजन्स नाहीत. इन ब्लड ग्रुप ओ बोथ अँटीजन्स ए अँड बी आर ॲब्सेंट ऑन द सरफेस ऑफ RBC. RBCच्या सरफेसवर ए किंवा बी दोनपैकी एकही अँटीजन प्रेझेंट नाही. बट बोथ अँटीबॉडीज दॅट आर ए अँड बी आर प्रेझेंट इन देअर प्लाझ्मा. त्यांच्या प्लाझ्मामध्ये मात्र ए आणि बी ह्या दोन्हीही अँटीबॉडीज पाहायला मिळतात. आलं का लक्षात? मग जे नाव दिले ब्लड ग्रुपला त्या नावाचे अँटीजन्स प्रेझेंट आहेत. ब्लड ग्रुप ए म्हणलं की अँटीजन ए आहे, ब्लड ग्रुप बी म्हणलं की अँटीजन बी आहे, ब्लड ग्रुप ए बी म्हणजे दोन्ही अँटीजन्स आहेत, ब्लड ग्रुप ओ म्हणजे दोनही अँटीजन्स ॲब्सेंट आहेत. आता पाहू युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. द पर्सन विथ ब्लड ग्रुप AB इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. AB ब्लड ग्रुप जो आहे त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हटलं जातं. का? बिकॉज ही इज केपेबल टू ॲक्सेप्ट ब्लड ऑफ एनी ग्रुप. कोणताही ब्लड ग्रुप असेल तर ते त्याला इझिली ॲक्सेप्ट करू शकतात विदाऊट एनी इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स. आणि युनिव्हर्सल डोनर, a person with blood group O is called as universal donor as he can donate his blood to any type of blood group. तो तीनही जे ब्लड ग्रुप शिल्लक राहतील त्या तिघांनाही हे ब्लड देऊ शकतात. म्हणून ओ ब्लड जो आहे त्या ओ ब्लड ग्रुपला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. बघा हा चार्ट आहे ब्लड ग्रुप्स. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स, कोणत्या पद्धतीचा ब्लड ग्रुप तयार केला जातो, त्यांचे जिनोटाईप्स, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते जीन्स आहेत, अँटीजन कोणते आहेत, अँटीबॉडीज कोणत्या आहेत आणि ते कोणत्या ब्लड ग्रुपपासून त्यांना ब्लड देऊ शकतो आणि ते कुणाला देऊ शकतात, असे 2 कॉलम आहेत. नंबर 1 ए ब्लड ग्रुप, त्यांचं जिनोटाईप असेल IA किंवा IA स्मॉल आहे. आता अँटीजन्स कोणते आहेत? ब्लड ग्रुप ए आहे म्हणजे अँटीजन ए आहे, मात्र अँटीबॉडी आहे बी. दे कॅन गिव्ह ब्लड टू, कुणाला देऊ शकतात? एक तर ते ब्लड ग्रुप ए असणाऱ्यांना देऊ शकतात किंवा AB असणाऱ्यांना देऊ शकतात. ते बी असणाऱ्यांना देऊ शकतात का? बी किंवा ओ नाही. का? कारण बी जो अँटीजन आहे बी जो ब्लड ग्रुप आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडी कोणती येणार आहे? ए येणार आहे आणि मग ही ए अँटीबॉडी ह्या ए अँटीजनला डिस्ट्रॉय करेल
RBC डिस्ट्रक्ट होतील, म्हणून दे कांट गिव्ह ब्लड टू ब्लड ग्रुप बी. सिमिलरली ओला सुद्धा ते देऊ शकत नाहीत, कारण ओमध्ये दोनही अँटीजन्स ॲबसेंट आहेत, परंतु अँटीबॉडीज ह्या प्रेझेंट आहेत आणि त्या अँटीबॉडी या अँटीजनला डिस्ट्रॉय करतील, म्हणून ते ओलाही देऊ शकत नाही. परंतु दे कॅन गेट ब्लड फ्रॉम, कुणाकडून घेऊ शकतात? एकतर ए ब्लड ग्रुप असणाऱ्यांकडून किंवा ओ ब्लड ग्रुप असणाऱ्यांकडून. बरोबर आहे. मग आता होईल काय? ए ब्लड ग्रुप आहे म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी अँटीजन ए ऑलरेडी आहे, त्यामुळं ते इझिली ॲक्सेप्ट करू शकतात. आता ब्लड ग्रुप बी. ब्लड ग्रुप बी त्यांचं पॉसिबल जिनोटाईप आहे IB किंवा IB स्मॉल आय. नावावरून अँटीजन आहे, अँटीजन बी, परंतु अँटीबॉडी ही विरुद्ध आहे, ती म्हणजे अँटीबॉडी ए. दे कॅन गिव्ह ब्लड टू आयदर टू ब्लड ग्रुप बी और AB अँड दे कॅन गेट ब्लड फ्रॉम, कुणाकडून घेऊ शकतात? एकतर बी ब्लड ग्रुप असणाऱ्यांकडनं किंवा ओ ब्लड ग्रुप असणाऱ्यांकडनं ते घेऊ शकतात. थर्ड वन AB, यांचं जिनोटाईप एकच पॉसिबिलिटी आहे अँड दॅट इज कॅपिटल IA IB. आता इथं स्मॉल आय हे कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही. मग अँटीजन्स कोणते आहेत? बोथ अँटीजन्स आर प्रेझेंट A अँड B, बट बोथ अँटीबॉडीज आर ॲबसेंट अँड दे कॅन गिव्ह ब्लड टू ओनली AB. का? कारण ते एलाही देऊ शकत नाहीत, बीलाही देऊ शकत नाहीत. का? कारण त्याचे विरुद्ध अँटीजन्स त्यामध्ये असतील. जर AB ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी ए ब्लड ग्रुप असणाऱ्यांना जर ब्लड दिलं तर AB ब्लड ग्रुपमध्ये ए अँटीजन तर आहे, परंतु अँटीजन बी सुद्धा आहे आणि हा अँटीजन बी हा इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यामुळं ते फक्त AB या ब्लड ग्रुपला देऊ शकतात. पण घेताना मात्र ए कडून घेऊ शकतात, बी कडून घेऊ शकतात, AB कडून घेऊ शकतात आणि ओ कडूनही घेऊ शकतात. त्यामुळे AB ब्लड ग्रुप इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. फोर्थ वन ब्लड ग्रुप ओ. याचं जिनोटाईप एकच फॉर्म आहे, स्मॉल आय. ब्लड ग्रुप ओ आहे म्हणजे बोथ अँटीजन्स आर ॲबसेंट बट बोथ अँटीबॉडीज ए अँड बी आर प्रेझेंट इन देअर प्लाझ्मा. दे कॅन गिव्ह ब्लड टू, पुन्हा कुणाला देऊ शकतात? A, B, AB अँड O. चारही प्रकारच्या ब्लड ग्रुपला ते ब्लड देऊ शकतात, म्हणून त्यांना युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. बट दे कॅन गेट ब्लड फ्रॉम ओनली वन ब्लड ग्रुप, दॅट इज ओनली फ्रॉम O. अशा पद्धतीने या चार्टमध्ये जिनोटाईप्स पण आहेत, अँटीजन कोणते, अँटीबॉडीज कोणत्या आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आणि डोनर कोण आहेत हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. आता नेक्स्ट पाहू RH फॅक्टर. RH फॅक्टर इज अनदर अँटीजन प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ RBCs इन ह्युमन्स. जसं RBCच्या सरफेसवर अँटीजन ए आणि अँटीजन बी हे दोन अँटीजन पाहायला मिळतात, तसंच आणखी एक अँटीजन पाहायला मिळतो आणि त्याचं नाव आहे RH फॅक्टर. It was first discovered by Landsteiner and Werner. पहिल्यांदा हा RH फॅक्टर या दोन सायंटिस्टनी शोधून काढलेला आहे, लँडस्टीनर अँड विर्नर, ऑन सरफेस ऑफ रिसस मंकी. ज्या रिसस मंकीची जी जात आहे रिसस, त्यांच्या ज्या RBCs आहेत त्यांच्यावर पहिल्यांदा हे RH फॅक्टर पहिल्यांदा सापडलेत आणि म्हणून या फॅक्टरला सो दे आर कॉल्ड ॲज RH फॅक्टर. रिससचं ॲब्रिवेशन RH. इट इज ऑल्सो नोन ॲज D अँटीजन. जसं आपण पाहिलं की A आणि B हे दोन अँटीजन होते, तसंच आणखी एक अँटीजन सापडतो, त्याचं नाव आहे D अँटीजन, ज्यालाच RH फॅक्टर असंही म्हणतात, कारण तो पहिल्यांदा रिसस मंकीच्या RBCवर सापडलेले आहेत. अ पर्सन हॅव्हिंग RH फॅक्टर दे आर कॉल्ड ॲज RH पॉझिटिव्ह and persons without RH factor they are called as RH negative. जसं आपण पाहतो की जर अँटीजन ए आहे तर ब्लड ग्रुप ए आणि अँटीजन बी आहे तर ब्लड ग्रुप बी. सिमिलरली जर RH फॅक्टर आहे तर ब्लड RH पॉझिटिव्ह, RH फॅक्टर नाही ॲबसेंट आहे तर ब्लड ग्रुप होईल RH निगेटिव्ह.
RH or D antigen include a strong immunogenic response when it is introduced in RH negative individuals. जसं आपण पाहतो की जर ब्लड ग्रुप ए आहे आणि त्या व्यक्तीला जर आपण ब्लड ग्रुप बी असणारं ब्लड जर ट्रान्सफर केलं तर त्याच्याही शरीरामध्ये ज्या RBCs आहेत त्या डिस्ट्रॉय होतात. कारण हे जे दोन अपोजिट अँटीजन्स आहेत हे एकमेकांच्या विरुद्ध काम करतात. सिमिलरली RH पॉझिटिव्ह असणारं जे ब्लड आहे हे RH निगेटिव्ह म्हणजे ज्यांच्यामध्ये RH फॅक्टर नाही अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये जर ट्रान्सफर केलं तर त्यांच्याही शरीरामध्ये एक स्ट्रॉंग इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स हा दिला जाऊ शकतो. का? कारण RH निगेटिव्ह ब्लड असणाऱ्या पर्सनमध्ये RH फॅक्टर किंवा डी अँटीजन हा ॲब्सेंट असतो आणि जर अशा व्यक्तीमध्ये RH फॅक्टर प्रेझेंट असणारं ब्लड दिलं गेलं तर या अँटीजनच्या विरुद्धात शरीरामध्ये अँटीबॉडीज ह्या तयार केल्या जातात आणि ज्या त्या अँटीजनसोबत फाईट करतील आणि RBC ह्या डिस्ट्रॉय करतील. इफ RH निगेटिव्ह मदर इज हॅव्हिंग RH पॉझिटिव्ह फिटस. मग आता ही कंडिशन सिव्हिअर आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळते? जर मदर RH निगेटिव्ह आहे आणि तिला असणारं जे काही फिटस आहे, समजा ती मदर प्रेग्नंट आहे तर तिच्या पोटातलं जे बाळ आहे ज्याला आपण फिटस म्हणतो ते फिटस जर RH पॉझिटिव्ह आहे तर अशा वेळेस इट इंड्युसेस अ इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स. अशा वेळेस इम्युनिटी सिस्टीम ही एक रिस्पॉन्स देते दॅट कॉजेस हिमोलायटिक डिसीजेस ऑफ न्यूबॉर्न ज्याला HDN असं म्हणतात आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. काय कंडिशन आहे? मदर आहे RH निगेटिव्ह आणि फिटस आहे RH पॉझिटिव्ह. दॅट कॉजेस इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स अँड हिमोलायटिक डिसीजेस ऑफ न्यूबॉर्न. हिमोलायटिक म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ RBCs. RBCs त्यांच्या काय होतात? डिस्ट्रक्ट होतात ज्याला म्हणलं जातं HDN हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न दॅट इज नोन ॲज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. फिटसमध्ये होणाऱ्या ज्या RBC डिस्ट्रक्शन आहेत, इरिथ्रोब्लास्टोसिस म्हणजेच RBCs ह्या ब्रेक होतात, डिस्ट्रक्ट होतात फिटसमध्ये, म्हणून डिसीजचं नाव आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. यांनाच HDN असंही म्हटलं जातं. आणि याचं महत्त्वाचं कारण काय आहे? RH इनकॉम्पॅबिलिटी म्हणजे RH फॅक्टर हा सारखा नाही. मदर आहे RH निगेटिव्ह म्हणजे तिच्या RBCमध्ये RH फॅक्टर ॲब्सेंट आहे आणि फिटस आहे RH पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्या RBCवर RH फॅक्टर हा प्रेझेंट आहे. दिस ऑकर बिकॉज RH पॉझिटिव्ह RBCs फ्रॉम द फिटस may enters the mother's circulatory system during childbirth. मग होतंय काय? जेव्हा हे फिटस जन्माच्या वेळेला चाइल्ड बर्थच्या वेळेस काही कारणामुळे जे फिटसच्या RBCs आहेत जे RH पॉझिटिव्ह आहेत या मदरच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जाऊ शकतात आणि मदर जी आहे ही RH निगेटिव्ह आहे. मग RH निगेटिव्ह मदरमध्ये RH पॉझिटिव्ह RBC जर गेल्या तर त्या RH पॉझिटिव्ह फॅक्टर हा त्या ठिकाणी अँटीजन म्हणून काम करतो. मदर प्रोड्युसेस अँटी-RH अँटीबॉडीज आणि या अँटीजनच्या विरोधात मदर ज्या अँटीबॉडीज तयार करते त्या असतात अँटी-RH. अँटी म्हणजे अपोजिट. कुणाच्या अपोजिट? तर RH फॅक्टरच्या अपोजिट अँटीबॉडीज ह्या मदरद्वारे तयार केल्या जातात. बघा पिक्चर कसं क्लिअर आहे. मदर आहे RH निगेटिव्ह, फिटस आहे RH पॉझिटिव्ह. मग चाइल्ड बर्थच्या वेळेस त्या बेबीच्या डिलेव्हरीच्या वेळेस RH पॉझिटिव्ह असणाऱ्या RBC ह्या RH निगेटिव्ह ब्लड असणाऱ्या मदरच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये पास होतात आणि हे RH फॅक्टर अँटीजन म्हणून काम करतात आणि या अँटीजनच्या विरोधात मदरची जी इम्युन सिस्टीम आहे ती अँटी-RH अँटीबॉडी तयार करते. If RH positive fetus will exposed to anti-RH antibodies produced by mother that result in HDN. आता होतंय काय? फिटस आहे RH पॉझिटिव्ह
आणि ह्या RH पॉझिटिव्ह RH फॅक्टरच्या विरोधात जेव्हा अँटी RH अँटीबॉडी ह्या काम करतात मदरद्वारे तयार केलेल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारची फायटिंग होते आणि ज्या फायटिंगमुळं त्या अँटीबॉडीद्वारे मारल्या जातात. म्हणजेच ह्या RH अँटीजन जे आहेत हे RBCवर प्रेझेंट आहेत. मग ह्या अँटीबॉडी कोणत्या सेल डिस्ट्रॉय करतात? RBCज डिस्ट्रॉय करतात आणि RBC ब्रेक झाल्या म्हणजे हिमोलायसिस झालं, ब्लडचं ब्रेकडाऊन झालं आणि त्या डिसीजला म्हटलं जातं हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. न्यूबॉर्न म्हणजे जो नुकताच जन्म झालेला आहे, आत्ताच चाइल्ड बर्थद्वारे त्याची आत्ताच जन्म झालेला आहे, अशा बेबीमध्ये आपल्याला त्यांच्या RBC ह्या कमी झालेल्या पाहायला मिळतात. का? कारण ह्या अँटीबॉडी आणि अँटीजन यांच्या झालेल्या फायटिंगमुळे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट HDN, RH निगेटिव्ह मदर इज इंजेक्टेड विथ anti-RH antibodies during all pregnancies carrying RH पॉझिटिव्ह fetus. मग आता जर हे आपल्याला HDN जर अवॉइड करायचे असतील तर जी ट्रीटमेंट दिली जाते ती मदरला आहे, RH निगेटिव्ह मदर आहे, शी इज इंजेक्टेड विथ anti-RH अँटीबॉडी ड्युरिंग प्रेग्नन्सीज. मग बाहेरून ह्या anti-RH अँटीबॉडीज ह्या इंट्रोड्यूस केल्या जातात जेणेकरून हे जे HDN आहेत हे प्रिव्हेंट केले जाऊ शकतात. मग आता हे मदर RH पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला कधी कळेल? जेव्हा जी काही प्रेग्नंट वुमन आहे तिच्यामध्ये ज्या काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात, रक्ताच्या तपासण्या केल्या जातात, त्यामध्ये त्याचा ब्लड ग्रुप अगोदर पाहिला जातो. ब्लड ग्रुपमध्ये पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर मदर RH पॉझिटिव्ह आहे तर अडचण काहीही नाही, परंतु जर मदर RH निगेटिव्ह आहे आणि फिटस हे RH पॉझिटिव्ह आहे तर अशा वेळेस ह्या RH अँटीबॉडीचं इंजेक्शन हे देणं आवश्यक आहे की जेणेकरून जो RH पॉझिटिव्ह असणारं फिटस आहे त्यामध्ये HDN किंवा हे हिमोलायसिस आपल्याला थांबवता येऊ शकते, अवॉइड करता येऊ शकतं. अशा पद्धतीने डिफरंट अँटीजन दॅट आर प्रेझेंट ऑन RBCज आपण पाहिलेले आहेत. येथे काही क्वेश्चन्स आहेत, सॉल्व.